अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पारायणाबद्दल काही माहिती सांगणार आहे। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे। प्रत्येक वस्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते। आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो। तेव्हा आता स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही आहे। हे जरी सत्य असले ना मित्रांनो, तरी इच्छित कार्यपूर्तीसाठी काही संकल्पयुक्त 11, 21, 33, 51, 108 अशा प्रकारे आपण पारायण करू शकतो। आता हे पारायण करताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल तेच म्हणजेच बघा, पारायण करताना ना घरामध्ये नेहमी शांतता आणि पवित्रता ठेवावी। स्वामी नाम चिंतन नेहमी करावे। पारायणाची सुरुवात हे एखादा गुरुवार आणि किंवा शुभ दिवस पाहूनच सुरू करावे आणि पारायण हे संकल्पपूर्वक करावे। पारायण हे शक्यतो देवघरात करावे, कारण जर इतर ठिकाणी जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तिथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे आणि नंतर मग पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी। त्यानंतर रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा। नंतर रोजचे 3 अध्याय किंवा पारायण वाचन करावे। सर्वात शेवटी ना एक वेळ तारक मंत्र म्हणावा आणि जेव्हा आपण पारायण करत असतो ना तेव्हा तो पारायणाचा ग्रंथ हा नेहमी चौरंग किंवा पाठावरच ठेवावा। आणि मुख्य म्हणजे पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे। अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक वेळा स्वामी मंत्राचा जप करावा। तसेच रात्री झोपताना सुद्धा एक वेळा तारक मंत्र म्हणावा। अध्याय वाचन हे संत गतीने आणि एकाग्रपणे करावे, त्यातील अर्थ समजून घ्यावा। आता पारायण काळ जेव्हा सुरू असतो ना तेव्हा ना त्यावेळेस आपले हे अन्न असते ना, खाणं पिणं ते ना एकदम शुद्ध शाकाहारी असावे। त्यातनं कसलंच बंधन नाही, फक्त ना मांसाहार आणि मद्यपान हे करू नये। आणि पारायण काळामध्ये ना शेजारी पाजारी वगैरे असतात ना आपले, त्यांच्याकडनं आपण अन्न वगैरे घेतो, तर पारायण काळामध्ये ना परान्न कधीच घेऊ नये। पारायण काळात आता आचरण कसे करावे, अनेकदा ना असा खूप मोठा प्रश्न भाविकांना पडत असतो। तेव्हा याचे उत्तम उदाहरण म्हणजे 5वा वेद प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिलेले आहे। अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र, याप्रमाणे आपले आचरण ठेवावे। बाकी ना इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही। आता मुख्य प्रश्न हा नेहमी सर्व भक्तांना पडत असतो की वेळ कोणती असावी, तर पारायण ना हे शक्यतोवर सकाळी किंवा सायंकाळी करावे किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकतो। कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटलेले आहे की आनंद म्हणे शुभ वेळ स्वामी दासा सर्व काळ। फक्त जेव्हा सूतक किंवा वृद्धी काळ असतं ना तेव्हा आपल्या 10 दिवस ना वाचन बंद ठेवावे आणि महिलांनी जेव्हा त्यांची मासिक अडचण असते तेव्हासुद्धा याचे वाचन करू नये। संकल्प पूर्ण झाल्यावर 3, 5, 9, 7 अशा संख्येने आपण लहान मुलांना जेवणसुद्धा घालू शकतो। सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे। आता हे जे वरील नियम आहे ना, हे सगळे मी तुम्हाला जे सांगितले आहे, हे संकल्पयुक्त पारायण जेव्हा आपण करतो ना एखाद्या आपल्या इच्छापूर्तीसाठी, त्याला हे लागू होतात। परंतु नित्यसेवेच्या माध्यमातून रोज 1, 3, 7 अध्याय वाचताना हे नियम पाळण्याची काही आवश्यकता नाही। आता पारायणाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी करायचा संकल्प, तर काय करायचं आपल्याला पारायणाच्या सुरुवातीला, हातामध्ये पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे आणि नंतरच पुढील संकल्प म्हणावा। म्हणजे बघा, हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज मी, तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे, नंतर गोत्र सांगायचं आहे आणि तुमचं गाव सांगायचं आहे आणि असं म्हणायचं आहे की मी
येथील रहिवासी असून आपला सेवक आहे आणि माझे हे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची अडचण, एखादी समस्या किंवा तुमचं जे दुःख किंवा तुम्हाला जो त्रास असेल ते त्याचा उल्लेख करायचा आहे. आणि त्यानंतर महाराजांना हे सांगून कार्य साध्य व्हावे या संकल्पपूर्तीसाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एवढे पारायण करणार आहेत. हे सर्व नियत्ता श्री स्वामी देवा, मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांडनायकमुळे शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपाशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच आपल्याला विनंती. श्री स्वामी चरणार्पण नमस्तुत असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. आता सांगतेचा संकल्प शेवटच्या दिवशी करायचा जर असेल तर तो संकल्प कसा करावा? हातात पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. नंतर संकल्प म्हणावा. तेच परत हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं आहे आणि संकल्प सोडताना पहिल्या दिवशी उल्लेख केलेली आपली समस्या, अडचण याचा उल्लेख करायचा आहे. कार्य साध्य व्हावे या संकल्पपूर्तीसाठी मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एवढे पारायण पूर्ण केलेले आहे. त्यानंतर हे सर्व नियत्ता, हे स्वामी देवा, मी ही आपली सेवा केलेली आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांडनायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी, आपले आशीर्वाद प्राप्त व्हावे अशी माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली आहे. त्यामुळे मी ही सेवा आपल्याच पवित्र पावन चरण कमली समर्पित करतो. आपण या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी अशी स्वामी महाराजांना विनंती करावी. आणि असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. आणि नंतर काय करायचं आहे? श्री स्वामी समर्थ श्री असे म्हणून आपल्याला स्वामी महाराजांची प्रार्थना करायची आहे. आणि रोजचे अध्याय वाचन झाल्यावर श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय